निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पत्र. पक्ष घटनेतील बदलांबाबत लवकरात लवकर कागदपत्र सादर करण्याचे आदेश. मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यात पडून जिगरबाज जवान विकास कोरेंचा मृत्यू. तर भिवंडीमध्ये खड्ड्यात बाईक अडकून महिला थेट ट्रक खाली. दोघांच्या मृत्यूनं नागरिकांमध्ये संताप. नाशिकला खड्ड्यातून काढण्यासाठी भुजबळांना पालकमंत्री करा. नाशिकमधल्या बॅनरमधून साथ. तर पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. भाजप नेत्यांचा पलटवार. आगीत तेल ओतू नकोस. सोशल मीडियावरील ट्रेंडवर प्रतिक्रिया देणाऱ्या ऋतिक रोशनला कंगनानं फटकारलं. बिहारच्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांचा 19,000 मतांनी दणदणीत विजय. 30 वर्षांनंतर भाजपचा गड ढासळला. दिल्लीत विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या जेन्सींना पोलीस कारवाईपासून मोठा दिलासा. सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा. आणि खडकवासला धरणातून 29,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. मुठा नदीपात्रामध्ये गाड्या पाण्याखाली. भिडे पूल वाहतुकीसाठी बंद. पाहूयात पुढची बातमी. बदलापूरकरांचा रोजचा प्रवास जीवघेणा ठरतोय. बदलापूर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. त्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं दररोज अपघातांचं प्रमाण वाढतंय. पावसानं उघडीप दिल्यानंतर सुद्धा पालिका प्रशासनाकडून या रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाहीये. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गणेश मंजुळा अनंत यांनी. तुम्हाला जर उंटाची सफर करायची असेल तर तुम्हाला बदलापूर शहरात यावं लागेल. मी असं का म्हणतोय, कारण बदलापूर शहरातले मी तुम्हाला रस्ते दाखवतोय. या रस्त्यावरून प्रवास केल्यानंतर तुम्हाला उंटावरून ज्या प्रकारे सफर केली जाते त्याचा आनंद तुम्हाला मिळतो. तसा आनंद या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना तुम्हाला होईल. विशेष म्हणजे हा स्टेशनकडे जाणारा, पूर्व पश्चिमेकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे, उड्डाणपुलाला जोडणारा. आणि या रस्त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता की मोठमोठाले खड्डे आहेत. पावसाळ्यामध्ये मोठे खड्डे पडतात, त्यात पावसाचं पाणी साचतं आणि त्याच्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाहीत आणि अपघात होतात. खड्ड्यांमुळे त्यांचा जीव देखील बदलापूर शहरामध्ये गेलेला आहे. मात्र पालिका प्रशासन किंवा सत्ताधारी हे खड्डे कधी बुजवणार असा सवाल बदलापूरवासी विचारतात. बातमीपत्राची सुरुवात करतोय भाजप खासदार कंगना रनौत यांच्या सोशल मीडिया पोस्टपासून. दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलनाच्या वेळी कंगना रनौत यांनी एक आंदोलक विद्यार्थ्यांना गटरछाप म्हटलं होतं आणि त्यावरनं बराच वाद झाला होता. कंगना यांना टीकेचं धनीही व्हावं लागलं होतं. एकीकडे कंगनाच्या वक्तव्यांची चर्चा होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर आता ऋतिक रोशनची माफी मागितली पाहिजे हा ट्रेंड जोर धरू लागलाय. त्याचं घडलं असं की कंगनानं सीजेपीवर टीका केल्यावर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांना एका मुलाखतीमध्ये कदाचित मी थोडासा तरुण ऋतिक रोशन सारखा असल्यामुळे कंगनानं माझ्यावर निशाणा साधला असावा अशी मिश्किल टिप्पणी केली होती. आणि त्यानंतरच पुन्हा एकदा कंगना आणि ऋतिक यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. अनेक सोशल मीडिया युजर्स कंगना रनौतला ट्रोल करताना द वर्ल्ड ओज अन अपॉलॉजी टू ऋतिक रोशन हाच हॅशटॅग वापरताना दिसत आहेत. दरम्यान या ट्रेंडवर ऋतिकनं आपली प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर कंगनानं खास आपल्या शैलीत त्याच्यावर पलटवारही केलाय. ऐकूया. पण त्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला विरोध करण्यासाठी दुसऱ्यांचं समर्थन करणं ही समाजातल्या मोठ्या समस्येची झलक आहे. सत्य आणि तथ्य योग्य संदर्भात समोर यायची आपण वाट पाहायला हवी. ऋतिक रोशन काय म्हणाला आपण पाहतोय. त्यावर कंगनानं उत्तर काय दिलंय तेही आपण समजून घेऊया. तिनं त्याला पत्रच लिहिलंय. तिनं म्हटलंय, प्रिय ऋतिक, मला आनंद आहे की तुला तुझा परफेक्ट पार्टनर मिळालेला आहे आणि सबा आझाद सोबत तुझी जोडी खूप छान दिसते. तुम्ही दोघेही एका गंभीर नातेसंबंधात आहात. अशा परिस्थितीमध्ये एकाला चिडवणं हे खरं तर नाही पाहिजे. त्यासाठी निषेध केला पाहिजे. तुझ्या नावाचा वापर करून मला त्रास देत आहेत. कृपया आगीत तेल ओतू नकोस आणि तुझ्या जोडीदार सुद्धा अशा प्रकारे लाजवू नकोस. आशा आहे की तू समजूतदारपणे वागशील आणि अशा प्रकारच्या अनुचित टिप्पण्या करणं थांबवशील.
विद्यार्थ्यांच्या वादावर आंदोलनावर सतत वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगना रनौतनं आता नाव न घेता एका अभिनेत्रीसाठी अपमानजनक टिप्पणी केली आहे. तिनं अभिनेत्रीच्या दिसण्याची तुलना खिस्से कापूनशी केली आहे. तिची भाषा, पती आणि पेहराव यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. दरम्यान कंगना यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. जेन्सेनना गटर छाप म्हटलं होतं. त्या पोस्टमध्ये नेमकं काय होतं आपण पाहूया. ज्या महिला खरंच स्वतंत्र असतात, त्या बंडखोर निर्णय घेतात, त्या रोखठोक विचार मांडतात, करिअरचे वेगळे मार्ग निवडतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, त्यांना पालकांच्या मदतीची गरज भासत नाही. आणि जर तुम्ही कोणत्याही जबाबदारीशिवाय जीवन जगत असाल तर तुम्ही केवळ एक वाया गेलेली व्यक्ती आहात. त्या ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांशी शरीर संबंध ठेवण्यावर गर्व ठेवतात. आपल्या पालकांच्या कमाईवर निर्लज्जपणे जीवन जगतात. एका छोट्या गोष्टीची तुम्हाला आठवण करून देते. स्वतंत्र जीवन कमाईतनं मिळवावं लागतं. जर तुम्ही कोणत्याही जबाबदारीशिवाय स्वतंत्र जीवन जगत असाल तर तुम्ही वाया गेलेली व्यक्ती आहात आणि तुम्ही गटरछाप आहात. आमदार रोहित पवार यांची अचानक तब्येत बिघडल्याने ते ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. छातीत दुखणे, मळमळ, अंगदुखीचा त्रास झाल्याने ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. रोहित पवार यांची तब्येत खालावली आहे आणि त्यामुळे ते मुंबईच्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये सध्या ॲडमिट झालेत. मळमळ, अंगदुखीचा त्रास त्यांना होत होता आणि त्यांना त्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. जळगावातील तरसोड पाळधी बायपासच्या पुलाचा भराव कोसळलेला होता. या कोसळलेल्या भरावाची पाहणी मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी केली. दोन्ही सत्ताधारी मंत्र्यांनी रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराला खेडेबोल सुनावत संताप व्यक्त केलाय. हा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असती अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असून ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं. अतिशय विषय गंभीर आहे. अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल. पाऊस आम्ही कालेक पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगडला पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ. पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालले असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली असती. या कॉन्ट्रॅक्टरने हे काम सबलेट केलं आणि सबलेट केल्यानंतर आज बघताय की परिस्थिती काय आहे. त्यांना राज्याच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली त्याचं त्यांनी NC घेतलेलं नाही, कोणाचं ऐकलं नाही. आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जनरल लोकांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, खासदारांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जिल्हा नियोजन समितीमध्ये वेळोवेळी तक्रार झाली त्यांचं ऐकलं नाही. हा मगरूरपणा आहे आणि देवाची कृपा आहे की रेल्वेच्या बाजूला हे धसलं नाही, नाहीतर आज फार मोठी हानी झाली असती. पण आज हा एवढा मोठा रस्ता जाणारा त्यामुळे ट्रॅफिक आज बंद झालेली आहे.